बातमी पुण्यामधून पुण्यातील हिंजेवाडी आयटी पार्कमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। हिंजेवाडी फेज 2 मधील थिंक टेक्नॉलॉजीज इंडिया ही आयटी कंपनी एका रात्रीत बंद झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। या घटनेमुळे तब्बल 700हून अधिक कर्मचारी, अभियंते आणि इंटर्न्स हे बेरोजगार झालेत। तसंच अनेक महिन्यांपासून पगार थकवणं, दिलेले चेक बाउन्स होणं आणि सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली पैसे घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप या कंपनी व्यवस्थापनावर करण्यात आलेला आहे। नेमकं काय प्रकरण आहे हे सगळं पाहूया रिपोर्टमधून। पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या थिंक टेक्नॉलॉजी इंडिया या कंपनीने 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती मोहीम राबवली होती। अभियंते, फ्रेशर्स आणि इंटर्न्सना आकर्षक करिअरच्या संधीचं आश्वासन देत शेकडो युवकांना नोकरी देण्यात आली। सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये इंटर्न्सना दरमहा 15,000 रुपयांचं स्टायपेंडही नियमित मिळत होतं। मात्र 2026च्या सुरुवातीपासून पगार वितरणात अडचणी निर्माण होऊ लागल्या। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक महिन्यांचे पगार थकले, तर दिलेले धनादेशही बाउन्स होऊ लागले। अचानक कंपनीचे कार्यालय बंद झाल्यानंतर शेकडो कर्मचाऱ्यांसमोर बेरोजगारीचं संकट उभं राहिलंय। फसवणूक झालेले कर्मचारी आता मीडिया समोर बोलायला तयार नाहीये। मीडियाच्या कॅमेरा समोर जरी ते बोलत नसले तरी त्यांनी दिलेली माहिती ही धक्कादायक आहे। कंपनीचा सीईओ असणारा ठाकरे यांनी अनेक कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांमध्ये पगारच दिला नसल्याचं पुढे आलंय। तर काही कर्मचाऱ्यांना त्यांनी जो पगार दिलाय ते चेक आता बाउन्स झालेले पाहायला मिळतात। या संपूर्ण प्रकरणी या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी अर्ज दाखल केलेत। या संपूर्ण प्रकरणाची दखल फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज या संघटनेने घेतली। कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे। याशिवाय कंपनीने लॅपटॉप उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 15,000 रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट घेतल्याचा आरोपही करण्यात आलाय। कंपनीच्या या कथित कारभारामुळे शेकडो तरुणांचं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांकडून करण्यात येतोय। या घटनेची माहिती कामगार मंत्रालयालाही देण्यात आली असून आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। फार मोठा स्कॅम आहे, जॉब स्कॅम, हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत। आणि आता आमची रिक्वेस्ट लेबर मिनिस्टरला हीच असेल की अशा सगळ्या कंपन्या, आणि यांना कंपन्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, हे सगळे स्कॅमस्टर्स आहेत आणि कन्सल्टंट फर्म्स आहेत ज्या अशा पद्धतीनं एम्प्लॉईज कडून पैसे घेतात आणि त्यांना जॉब देण्याचं आयटी मध्ये एक आमिष दाखवतात। तर माझी पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती आहे की अशा सगळ्या स्कॅमर कन्सल्टंटची आपण एक लिस्ट बनवावी। आणि मी अशा सर्व एम्प्लॉईजला एक विनंती करतो की तुम्ही जर कुठं पैसे भरून आयटी मध्ये जॉब घेत असाल तर ते अजिबात करू नका। आणि तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशन असेल, लेबर ऑफिस असेल, जर तुम्ही कुठं पैसे भरले असतील आणि तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही तातडीने तक्रार करा, फोरमकडे रीच करा। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडे विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून तपास सुरू करण्यात आलाय। कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही कर्मचाऱ्यांकडून होते। विशेष म्हणजे या संपूर्ण वादावर कंपनी व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। त्यामुळे कंपनी खरंच आर्थिक अडचणीत होती की कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आली याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नोकरीच्या शोधात आलेल्या तरुणांची अशी फसवणूक होतीये। एक दोन नव्हे तर तब्बल 700 तरुणांची फसवणूक होतीये। हे 700 तरुण आता पोलिसांकडे तक्रारी देताना पाहायला मिळतात। मात्र पिंपरी चिंचवड पोलीस या भामट्या कंपन्यांवरती कारवाई करणार का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।